नमस्कार विद्यार्थी मित्र लर्नोलेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर खूप स्टुडंट्स डाऊट विचारत आहेत की BSc नर्सिंग 2025चे जे ॲडमिशन्स आहेत त्याचे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. रिझल्ट लागून तुमचे 10 ते 12 दिवस झाले आहेत किंवा त्यापेक्षा अधिक टाईम झाला आहे, बट अजून CET सेलने जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते कधी सुरू होणार याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही दिली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग CETचे जे कॅप राऊंड्स होतील तुमचे, त्याचे जे ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन असेल ते कधीपासून सुरू होऊ शकतं, ओके, त्याच्या डेट्स काय असू शकतात हे आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. कारण पूर्ण ॲडमिशन प्रोसेसवर तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत, कट ऑफ्सवरती व्हिडिओ मिळणार आहे, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्सवरती व्हिडिओ मिळणार आहेत. प्रत्येक टॉपिकवरती जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मिळणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल. ठीक आहे. सो नर्सिंग CETचं जे ॲडमिशन आहे त्याचे कॅप राऊंड्स सुरू होतात. ओके, ते कॅप राऊंड सुरू होण्याच्या आधी रजिस्ट्रेशन करायचं असतं. ओके, सो कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होऊ शकतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिला हे माहिती असणं गरजेचं आहे की लास्ट इयर मागच्या वर्षी जे आहे ते तुमची कधी एक्झाम झाली होती, त्यानंतर त्याचा रिझल्ट कधी डिक्लेअर झाला होता आणि कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू झालं होतं. सो जर तुम्ही MH नर्सिंग CET 2024बद्दल विचाराल तर ती एक्झाम तुमची झाली होती 28 मेला. ठीक आहे, 28 मे 2024ला तुमची एक्झाम झाली होती. एक्झाम झाल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे नर्सिंग CETचा तो आला होता तुमचा 19 जूनला 2025. त्यानंतर जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर 1.1 to 1.5 मंथ्स, 1 ते 1.5 महिन्यानंतर, म्हणजेच एक्झॅक्ट मी सांगतो कधी तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती ॲडमिशनसाठीची. ओके, ती कधी झाली होती तेही मी एक्सप्लेन करेन. ओके, सो ती जी आहे ती तुमची सुरू झाली होती 1 ऑगस्टपासून 2024. तर तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे, तुमचा रिझल्ट 19 जून रोजी डिक्लेअर झाला. त्यानंतर तुमचा जुलै महिना गेला, जुलै म्हणजे 1 महिना गेला आणि जूनचे 10 दिवस म्हणजे जवळपास 1.5 महिना गेला. आणि 1 ते 1.5 महिना गेल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी नोटीस रिलीज झाली CET सेलच्या वेबसाईटवरती आणि तुमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे असतात, तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते. ओके, आणि तुमची मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, फायनल मेरिट लिस्ट येते, त्यामध्ये तुमचा रँक वगैरे असतो. सो मी तुम्हाला PDF एकदा शो करतो, म्हणजे लास्ट इयरची PDF होती ही नोटीसची. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 1 ऑगस्ट 2024 रोजी जी आहे ती नोटीस आली होती. ही लास्ट इयरची आहे, या ठिकाणी मी लिहितो लास्ट इयर 2024ची ही नोटीस आहे. तुम्हाला आयडिया येईल ही नोटीस पाहून की कशी प्रोसेस असते. सो तुम्ही पाहू शकता कॅप राऊंडचा जे प्रोसेस आहे, जे शेड्यूल आहे ते या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलं होतं. रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती या ठिकाणी होती आणि ह्या ठिकाणी सरळ मेन्शन केलेलं आहे की जो रिझल्ट होता नर्सिंग CET 2024चा तो डिक्लेअर झाला होता 19 जून रोजी आणि नोटीस कधी आली रजिस्ट्रेशनची 1 ऑगस्ट, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यानंतर आली होती. आता तुम्ही म्हणाल मागच्या वर्षीचं डेट्स आपण पाहून ह्या वर्षीची डेट कशी प्रेडिक्ट करता येईल. सो दरवर्षी फॉर्मॅट सेम असतो. ठीक आहे, मागच्या वर्षी ज्या डेटला आलं होतं त्या डेटच्या अराउंड तुमचे रजिस्ट्रेशन येऊ शकतं किंवा त्याच्या थोडं आधी येईल. ठीक आहे, सो तुम्हाला आयडिया तर आली की 1 ते 1.5 महिन्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता 19 जून रोजी मागच्या वर्षी रिझल्ट डिक्लेअर झाला आणि त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. ठीक आहे, सो इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल 2025चं ऑगस्ट महिन्यात. त्यामध्ये नवीन कॉलेजेस कोणते ॲड झाले असतील तर ते येईल, कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज नवीन ॲड झालं आहे का ते येईल. ओके, खूप सारे फॉर्मॅट्स वगैरे पण येतील, म्हणजे तुमचा मेडिकल सर्टिफिकेटचा पण फॉर्मॅट येईल. ठीक आहे, सो ते इन्फॉर्मेशन ब्राउचर असेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन नोटीस आल्यानंतर सांगतो आहे. ओके, आणि तुम्हाला कॅप राऊंडचे सगळं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे भरायचं असेल, पेमेंट वगैरे करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला 10 दिवसाचा टाईम दिला जाईल. ओके, सो मागच्या वर्षी 1 ते 1.5 महिन्यानंतर आलं होतं. सो ह्या वर्षी जी तुमची एक्झामचा रिझल्ट आहे तो आय गेस तुमचा डिक्लेअर झाला होता 14 ते 15 मेच्या दरम्यान, बरोबर. सो तर तुम्ही 1 ते 1.5 महिना जर कॅल्क्युलेट कराल
1 महिना कॅल्क्युलेट केला तर 15 जूनपर्यंत सुरू होऊ शकते, 1.5 महिना कॅल्क्युलेट केला तर जुलैमध्ये सुरू होऊ शकते. बट मोस्ट प्रोबॅबली तुमचे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा मॅक्सिमम तिसऱ्या वीकमध्ये जे आहे ते तुमचे रजिस्ट्रेशनची नोटीस वगैरे येईल किंवा पहिल्या आठवड्यात पण येऊ शकते आणि त्यानंतर मग सर्व प्रोसेस सुरू होईल. म्हणजे अजून तुम्ही म्हणू शकता 1 वीक किंवा 2 वीक पण जाऊ शकतं किंवा त्यापेक्षा अधिक टाईम जाऊ शकतो. मागच्या वर्षी 1.5 महिन्यानंतर आलं होतं. ओके, 1 ते 1.5 महिन्यानंतर. आता फक्त 12 ते 13 दिवस झाले आहेत रिझल्ट लागून. सो प्रोबॅबली ह्यावर्षी 1 महिना येऊ शकतं. जर 1 महिन्यामध्ये आलं तर तुमचे जूनमध्ये रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि जुलैपासून तुमचे कॅप राऊंड सुरू होतील. ठीक आहे. सो कॅप राऊंड जुलैला सुरू होतील, मग तुमचं ऑगस्टपर्यंत पण जाऊ शकतात कॅप राऊंड्स आणि सप्टेंबरला कॉलेज वगैरे सुरू होऊ शकतं. ओके, सो तुम्हाला कळालं असेल की यावर्षी रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल, मागच्या वर्षी कधी झालं होतं. सेकंड थिंग, तुम्हाला माहिती असेल आम्ही काउन्सिलिंग सुरू केली आहे. पहिली बॅच भरली, दुसरी बॅच भरली, आता तिसरी बॅच आम्ही सुरू करत आहोत. स्टुडंट्स रिक्वेस्ट करत आहेत, त्यामुळे खूप स्टुडंट्स रिक्वेस्ट करत आहेत. त्यांच्या पेरेंट्सचे कॉल येत आहेत की आम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग हवी आहे, आम्हाला कॉलेजेसबद्दल माहिती नाही आहे, कट ऑफ्स कसे चेक करायचे, आमच्या पर्सेंटाईल, आमच्या रँकच्या अकॉर्डिंग, आमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग कोणतं बेस्ट कॉलेजेस मिळू शकतात मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे कट ऑफ ॲनालाइज करून, ते आम्हाला माहिती नाही आहे. सो बेस्ट कॉलेजेस कोणते मिळू शकतात, ॲडमिशन प्रोसेस कशी असते, काय असते, यासाठी आम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे आहे. सर तुमच्यासोबत आम्हाला बोलायचं आहे, पूर्ण डाऊट्स वगैरे सर्व क्लिअर करायचे आहेत. सो त्यासाठी आम्ही काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. ठीक आहे. सो सगळे तुम्ही बेनिफिट्स रीड करू शकता. तुमची झूम मीटिंग वगैरे असेल, पर्सनलाइज कॉलेज सजेशन्स तुम्हाला मिळेल कॅप राऊंड 1साठी वगैरे. ठीक आहे. बाकी राऊंडसाठी पण रिजन वाईज कॉलेजेस मिळेल. कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला स्पेसिफिक डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेज हवा असेल, नागपूरचे कॉलेजेस, पुण्याचे कॉलेजेस, कोणत्याही जिल्ह्यातले कॉलेजेस हवे असतील ज्याचं ॲडमिशन नर्सिंग CET थ्रू होईल, सर्व इन्फॉर्मेशन दिली जाईल. मेंटरशिप गायडन्स सर्व मिळेल. ओके, सो ऑलरेडी सीट्स फिलअप आहेत. नवीन आम्ही रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू केलं आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती लिंक ओपन करून रजिस्ट्रेशनचे प्रोसेस फॉलो करू शकता, रजिस्टर करू शकता, पेमेंट वगैरे त्या ठिकाणी QR दिला आहे, करू शकता. जर फॉर्म ओपन होत नसेल तर बॅच 3च्या पण सीट्स फिल झाल्या आहेत असं समजा. ओके, आणि जर फॉर्म ओपन होत असेल तर लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण का आत्ता 5 मिनटामध्ये किंवा 10 मिनटामध्ये पण सीट्स पूर्ण फिल होऊ शकतात. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये इतकंच गाईज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय बाय.